गँगस्टर अरुण गवळीच्या जीवनावरती आधारित डॅडी नावाचा चित्रपट आता काही दिवसातच प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा डॅडी चर्चेत आलेले आहेत। आपल्यासोबत सध्या डॅडींच्या पत्नी आशा गवळी आहेत। ताई, डॅडी आता पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत। डॅडी सध्या सतत त्यांना इकडे राहणं शक्य नसतं। काही दिवसापूर्वी ते आलेले म्हणा, पण सतत राहणं इकडे शक्य नसतं पिक्चरच्यामुळे। पुन्हा एकदा डॅडींची कमतरता किंवा त्यांची आठवण तुम्हाला प्रकर्षाने जाणवते? आठवण जाणवते याचा तर प्रश्नच नाही। आठवण ती सदा हमेशाच मनात असतेच। ती का बोलण्याने व्यक्त होत नाही, आठवणी हे आतमध्ये असतात। पिक्चर येतोय डॅडींचा, काय तुमच्या त्या पिक्चरकडून अपेक्षा आहेत? तर पिक्चर म्हटलं तर 3 तासच, पण आम्ही जे आयुष्य घालवलं एवढं 35 इयर्स, तर त्या काळामध्ये जसा माझा लग्न झाल्यापासून जो आम्ही काळ काढला ते बोलण्याने संपणारा नाही। आणि 3 तासात हे काहीच नाही, थोडाफार काय दाखवणार। आणि पिक्चर म्हणजे पिक्चर सारखंच दाखवणार। डॅडींचं जर आपण संपूर्ण आयुष्य बघितलं तर त्याच्यामध्ये खूप चढ उतार जे आहेत ते आलेले आहेत। एक पिक्चरची स्टोरीच आहे ती, पण जर त्यांच्या आयुष्यातला जर आपण प्रेमाचा चंग घेतला तर तो देखील एका पिक्चरच्या कहाणीसारखा आहे। तुम्ही मुस्लिम होता, डॅडी हिंदू होते, त्यांचं बॅकग्राऊंड गुन्हेगारीच होतं, असं असतानाही हे कसं काय शक्य झालं? तर प्रेम म्हटलं तर भगवंत आहे साक्षात। प्रेमाला तो उपमा भगवंताची, आनंदाला। तर हे जेव्हा मी लहान असताना मुंबईला आलती, माझी आजी इथे होती राहायला, आणि तेव्हा आमची ओळख झाली। मग मी बोलले ना, प्रेमाला नो जात, वय, काळ, वेळ काही नसतं त्याला। तर प्रेम म्हणजे काय, त्याच्यात जात पाहिली नाही जात। प्रेम म्हणजे एक प्राण, जीव, म्हणजे ते त्यांच्यासाठी माझा जीव, प्राण, सर्व काय खर्च करू शकते मी प्रेमाला फक्त प्रेम पाहत होते त्याच्यामध्ये, त्या विचारात मी त्यांच्यावर माझं प्रेम झाल्यानंतर आम्ही दोघांनी काही वर्षानंतरही लग्न केलं। आज 35 वर्ष झाले तुम्ही म्हणालात, कसा काय सगळा काळ गेला आणि जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता कसं वाटतं तुम्हाला? आता मी तेच बोलले तुम्हाला, मी हे बोलायला लागले ना, तुम्हाला 1 वर्ष काय 2 वर्ष पुरणार नाही। तो काळ जो काढला मी, तेव्हा मी आले इथे, तर आम्ही किती ठिकाणी राहिलो, कशी हालत काढली। अनेक ठिकाणी, भांडूप, कुर्ला, मालाड, डोंबिवली, कुलाबा, नंतर पुन्हा क्रॉस गल्ली, मग भाईखिळा, असे मी फिरून जीवन म्हणजे आमचं ते जीवन सांगण्यात म्हणजे अक्षरशः अंगाला काटा येतो। भयानक जीवन होता तो, ते व्यक्त करू बी शकत नाही मी। मला आठवण बी काढली तर मला पुष्कळ म्हणजे एकदम माझा एक राग माझा अनवर होतो, कसतरी होतो मला। म्हणजे एवढा मला जो त्रास झाला माझ्या लहान मुलं असताना, आणि मला गँगवार हे ते काही कळत नव्हतं। आणि आत्ता बी मी गँगवार मानत नाही। हे अनेक लोक बोलतात, पत्रकार बोलतात, टीव्हीवाले बोलतात, पण माझ्या मताने मी जेव्हा तितके त्यांना जवळून पाहिलं, ते खरंच एक बोलतात ना गुंड, गँगस्टार, तर मी बोलते ते एक संत रूपाने फकीर आहे। जैसे गंगा वाही तैसे त्याचे मन, भगवंत जाणा त्यांच्या जवळी आहे। ज्याच्या अंगी मोठेपण त्याला यातना कठीण। BMC इलेक्शन जे आहेत त्या अगदी तोंडावर आलेले आहेत। डॅडींचं इकडे असणं नसणं याच्याने खूप काही निवडणुकीत परिणाम होऊ शकतो। तुमचं काय म्हणणं आहे की काय होईल निवडणुकीमध्ये? आता एक भगवंतावरच विश्वास आहे हल्लीच्या ह्या काळामध्ये। ते असताना तर एक मत बी कुठे जाणार नाही। गीता गवळी ज्या आहेत त्या नगरसेविका तर आहेतच, आजही त्या गल्लोगल्ली फिरत असतील। आता तर प्रचारासाठी फिरावंच लागतं। अजूनही डॅडींचा, गवळी नावाचा दरारा अजूनही लोकांमध्ये आहे तेवढाच? दरारा तर नाही, आहे आपुलकी आहे, प्रेम आहे, आणि माणुसकीच्या नात्याने त्यांना पुष्कळच प्रेमाने पाहणारे लोक। का तर गरीब लोक बोलते ते आम्हाला दाता है, आमचे देव आहे। गरिबांना जास्त त्यांच्याकडून अपेक्षा आहे। नो दरारा, प्रेम आहे, प्रेम, दरारा नाही। पुन्हा एकदा आपण पिक्चरकडे वळूया। आता पिक्चर अगदी काही दिवसांवरती येऊन ठेपलेलं आहे।
पिक्चरबद्दल तुम्हाला काय वाटतं? आधी आणि दगडी चाळ नावाचा एक पिक्चर देखील आलेला, त्यामध्ये मकरंद देशपांडेने यांची डॅडींची भूमिका साकारलेली आहे. आता अर्जुन रामपाल साकारतोय. तुम्हाला काय वाटतं? तर दगडी चाळ पिक्चर आला याच्या मागच्या गोष्टी पुष्कळ आहेत का, तर ते आम्हाला त्यांनी विचारलं नाही आणि याला खरं तर विचारायला लागतं. ज्याच्यावर पिक्चर काढतात त्यांनी काढलं ते झालं ते, पण त्याच्यात काय दाखवलं नाही. फक्त एकच शंभो नारायण, जय शंभो नारायण, ती भूमिका तेवढीच दाखवली, त्यांचे पुरा नाही दाखवला काय. आणि डॅडी पिक्चर म्हणजे मला तर पुष्कळ अपेक्षा होती ह्या पिक्चरमध्ये जे खरं दाखवतील, पण मला नाही वाटत ह्या जमान्यात तसं नाही करू शकत. तो एक पिक्चर आहे, कहाणीला ट्विस्ट तर ते करणारच, पण पिक्चरचे कोणी निर्माता किंवा स्टोरी रायटर ह्यांनी तुमच्याशी कधी संवाद साधला आहे का? स्वतः अर्जुन रामपाल हा कधी इकडे येऊन बघून गेलाय, काय सांगा? नाही, ते रामपाल 2-3 वेळा आले, आम्हाला भेटले, सर्वजण आले होते. डॅडी जेव्हा ते होते तेव्हा तर आम्हाला भेटले, आमच्याशी बी चर्चा केली. तर मी तर पुष्कळ त्यांना बोलले का आप जो है जे करा आहे, मी सांगितलं तुम्हाला ते दाखवा तुम्ही. माझी इच्छा आहे तर आम्ही आहे तसे दाखवा. का याच्यामध्ये प्रेम हा आमचा, जसं आम्ही प्रेम केलं तेव्हापासून वासना नाही, आत्तापर्यंत वासना नाही. प्रेम बोलले ना, प्रेम हे भगवंत. शारीरिक प्रेम नसावंच, मनाचं प्रेम असावं, पण आमच्या प्रेमाला उपमाच नाही. कॅमेरापासून गणेश रहाटे बरोबर सचिन गाड, मुंबई लाईव्ह.